आज बुधवार, नव्या वर्षाचा दुसरा दिवस, नव संवत्सर सुरू झालेला आहे. काल सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे, एकमेकांना शुभेच्छा दिल्या असतील, नवीन नवीन संकल्प केले असतील नव्या वर्षाचे. तर त्याची पूर्ती होऊ देत. सर्वांना सुख, ऐश्वर्य, दीर्घायू आणि मुख्य म्हणजे मुक्ती मिळू देत. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तर ती सगळी प्राप्त होऊ देत अशी आपण रामाजवळ मंगल कामना करूया. आणि आज 14व्या श्लोकाचा थोडासा उरलेला भाग घेऊया. मग 15-16 पुढचे होतील ते होतील. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्री कृष्ण. आज 10 एप्रिल बुधवार. कालच गुढीपाडवा झाला, आज द्वितीय आहे, उद्या गौरीची तीज आहे. रामाचे एक वंदन करूया रामाला. प्रातस्मरामि रघुनाथ मुखारविंदं मंदस्मितं मधुरभाषि विशालभालं कर्णावलम्बिचलकुण्डलशोभिगण्डं कर्णान्तदीर्घनयनं नयनाभिरामं. प्रातर्भजामि रघुनाथकरारविन्दं रक्षोगणाय भयदं वरदं निजेभ्यः. यद्राजसंसदि विभज्य महेशचापं सीताकरग्रहणमङ्गलमापसद्यः. प्रातर्नमामि रघुनाथपदारविन्दं वज्राङ्कुशादिशुभरेखि सुखावहं मे. योगीन्द्रमानसमधुव्रतसेव्यमानं शापापहं सपदि गौतमधर्मपत्न्याः. प्रातर्वदामि वचसा रघुनाथनाम वाग्दोषहारि सकलं शमलं निहन्ति. यत्पार्वती स्वपतिना सह भोक्तुकामा प्रीत्या सहस्रहरिनाम समं जजाप. प्रातःश्रये श्रुतिनुतां रघुनाथमूर्तिं नीलाम्बुजोत्पलसितेतररत्ननीलाम् आमुक्तमौक्तिकविशेषविभूषणाढ्यं ध्येयां समस्तमुनिभिर्जनमुक्तिहेतुं. यश्लोकपञ्चकमिदं प्रयतः पठेद्धि नित्यं प्रभातसमये पुरुषः प्रवृद्धः. श्रीरामकिङ्करजनेषु स एव मुख्यो भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलभ्यां. भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलभ्यां. जय श्रीकृष्ण. आपण वैश्वानरो अहम वैश्वानरो भूत्वा त्याचं एकच हे वाचलेलं होतं, 1-2 रूपांतरण. थोडीशी आज 1-2 बघूयात. मी वैश्वानर होऊनी सकलही प्राणिगणी राहिलो. तेणे मी जठरा नराभित्यसे नामी असे पावलो. प्राणापान समान तेथ करून मी
चेतवुनी तया अन्ना ते पचवी चतुर्विध अशा पार्थान घे संशया. कीर्तने बनलेला आहे. अन्ना ते पचवी चतुर्विध असे नामी असे पावलो. आणि संशय घेऊ नकोस. तसा प्रखर होऊनी जठरवन्नी वैश्वानर समाश्रित करो निमी अखिल जीव देहांतर. अनंत तनय म्हणतात. सवेची विजया तसा मिळूनी पंचवायूमध्ये चतुर्विध ही अन्न ते पचवितो सुखे मी सुधे. सुधे म्हणजे हे बुद्धिमंता. वैश्वान मारुलकर म्हणतात. वैश्वानर मी होऊनी प्राणी शरीरी शिरून त्या करवी प्राणापानद्वारे चतुर्विधांनास मी स्वये जिरवी. डॉक्टर खैर म्हणतात. वैश्वानर रूपाने जठराचे कार्य मीच चालवितो प्राण अपान क्रियेने श्वासाच्या अन्नपचन मी करीतो. अहो श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही जर चालू असतील, प्राण आणि अपान हे दोन्ही महत्त्वाचे आहेत की नाही, श्वास घेणं आणि सोडणं, तर त्या क्रियेमुळं सुद्धा हे अन्नपचन व्यवस्थित होत असतं. आपल्या बघा आता म्हातारी माणसं आहेत, अनुभवतात. घाईघाईत जर खायला लागले तर त्यांना एवढा ठसका लागतो की पुढचं जेवण जात नाही. म्हणून मी आता परवा आमच्या मुलीच्या सासऱ्यांना म्हणलं की थोडंसं पहिल्यांदा एक घास असा श्वास चांगला घेत घेत पहिला गिळण्याचा प्रयत्न करा. वाईट वाटतं म्हाताऱ्या माणसांना. म्हणून अन्न पचन होणं आणि अन्न पहिलं आतपर्यंत नीट पोहोचणं हे सगळं महत्त्वाचं आहे. तर हा वैश्वानर अग्नी आपल्या देहामध्ये आहे. आणि अन्न आपण सगळं खातो ते कुठं बरं जातं, कसं पचवलं गेलं. कारण शरीर तर जड आहे. या जड शरीराकडून काहीच होणार नाही. पण प्रत्येक क्रिया हालचाल ह्या सगळ्या परमेश्वराच्या शक्तीनंच होत असते. आपण तरुणपणी म्हणतो की माझी शक्ती आहे, मी सगळं करतो. आणि म्हातारपणी मग ती शक्ती कुठं गेली? ती शक्ती तशीच राहायला पाहिजे ना. तर तरुणपणीची शक्तीसुद्धा परमेश्वराचीच आहे आणि म्हातारपणाची शक्तीसुद्धा परमेश्वराचीच आहे. त्या शक्तीनंच कार्य सगळं होत असतं. मग आपलं अन्नपचन होतं, मग रक्ताभिसरण होतं, सगळं म्हणजे रक्त तयार होतं, मग ते सगळ्या शरीरभर फिरतं, हृदयामध्ये सगळी ती पंपिंगची व्यवस्था होत असते. म्हणून मी पचवतो असं भगवंत आपल्याला सांगतायत. आणि मी बघतो, आपल्याला मी करतो हा आपला अभिमान मात्र व्यर्थ असतो. आपल्याला लोहाराचा भात आहे सगळ्यांना माहिती आहे की तो खालीवर केला की त्याच्या नळीतून हवा बाहेर येते आणि नळीच्या तोंडावर असलेले जे कोळसे असतात ते चांगले पेट घेतात. तसंच कारण प्राणवायूचा सुद्धा सतत जोरदार पुरवठा होतो आणि कोळसे हे प्रज्वलित राहतात. तसं जठराग्नीमध्ये सुद्धा सतत प्रज्वलित ठेवण्याची सोय भगवंतांनी देहामध्ये करून ठेवलेली आहे. छातीचा भाता बघा आपला खालीवर होत असतो आणि तो करूनच परमेश्वर नाकाच्या नळ्यातून प्राणवायूचा पुरवठा करून देतो. आणि शरीरात सुस्थितीत राहण्यासाठी जी वैश्वानर अग्नीची शक्ती खर्च होते तिला प्रज्वलित ठेवण्याचं कार्य करत असतो. आणि शरीरामध्ये खेचला जाणारा प्राणवायू वापरून त्यातील आवश्यक द्रव्याचं पोषण करून नको असलेले वायू पुन्हा तो बाहेर टाकतो. ते कार्यही नाकाच्या नळीतूनच होत असतं. यालाच अपान वायू, घेणं प्राण, सोडणं अपान. म्हणजे वेदांतामध्ये सुद्धा किंवा वेदात काळी सुद्धा ऋषींनी परमेश्वराच्या ह्या सगळ्या कृतीला शक्तीचा विचार करून कर्तृ, अकर्तृ आणि अन्यथा कर्तृम अशा 3 शक्तीचा विचार केलेला होता. म्हणजे जठरामध्ये वैश्वानर अग्नी असून तो अन्नाचं पचन करतो हे त्यांनी सुद्धा त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा एक असा मंत्र आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की मी अग्नी वैश्वानर आहे. आपल्याला शंकराचार्यांच्या याच्यामध्ये पण तो उल्लेख येणारच आहे. तो राहिला होता त्या दिवशी सांगायचा. अहम अग्निर्वैश्वानरो यो यमंतः पुरुषे येनेदमन्नं पच्यते.
हा वैश्वानर अग्नी सर्व पुरुषांच्या आत प्रतिष्ठित आहे आणि त्याच्या साह्यानं अन्न पचतं. अशी श्रुतिवचनं ज्याचं वर्णन करतात तो मी वैश्वानर आहे आणि प्राणीमात्रांच्या शरीरात राहून किंवा प्रवेश करून प्राण आणि अपान वायूंच्या संमिलनानं ते दोघांच्या जोडीनं भक्ष्य भोज्य लेह्य आणि चोष्य हे 4 प्रकारचं अन्न मी त्या दिवशी सांगितलं होतं की भक्ष्य म्हणजे चावून खायचं जे अन्न आहे, भाकरी पोळी आपण जे थालीपीठ जे काय खातो ते, पराठे, हल्लीच्या काळातले पिझ्झे सगळं. आणि भोज्य म्हणजे चावण्याचे कष्ट न घेता खाल्ले जाणारे, म्हणजे आपण खीर वगैरे जे काही थोडेसे पातळ असतात असे पदार्थ. आणि लेह्य म्हणजे लाळेबरोबर विरघळणारे की ज्याला आपण चाटून खाणारे पदार्थ म्हणतो. किंवा लेह्यचा अर्थ साखर गुळही दिलाय, पण आपण जे श्रीखंड भरीत अशा ज्या गोष्टी असतात, चटण्या अशा काही पातळ जे असतात पंचामृत वगैरे ते लेह्य आहेत. आणि चोष्य म्हणजे चोखून खायचा ऊस वगैरे किंवा मध सुद्धा असं. तर वैश्वानर अग्नीला भोक्ता म्हणजे खाणारा आहे आणि सोम खाल्ले जाणारे अन्न आहे आणि सर्व जगत अग्नी आणि सोम स्वरूप आहे. याप्रमाणे पाहणारा मनुष्य अन्नाच्या दोषांनी लिप्त होत नाही. आपण सगळं श्रेय सगळं कर्तृत्व त्या भगवंतावर सोपवलं आणि निवांत राहिलो, आपले प्रयत्न चालू ठेवले, आपले कष्ट चालू ठेवले, तर आपल्याला पारंपरिक जीवनही चांगलं होतं, आपलं प्रपंचही चांगलं होतो आणि भगवंताची सेवा पण त्याकडून घडत असते. पुढचा श्लोक बघूया. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान मपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेवेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. या मोठ्या देशातला श्लोक आहे. चाहम कोणीतरी परवा विनोदानं सांगितलं होतं आणि बऱ्याच वेळा तो विनोद ऐकलेला आहे की कोणीतरी म्हणतं भगवद्गीतेत सुद्धा चहाचं वर्णन आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निष्ठ होतं, आम्हीच हृदयात चहा घेतो वगैरे. तसं नाही, ते संधी आहे च अहम. च म्हणजे आणि अहम म्हणजे मी. सर्वस्य अहम, सर्वस्य म्हणजे सर्व प्राण्यांच्या, हृदि म्हणजे हृदयात, सन्निविष्ट म्हणजे अंतर्यामी रूपानं बसलेला स्थित असलेला मी कोण आहे. सर्वस्य हृदि सन्निविष्ट सर्व प्राण्यांच्या हृदयात बसलेला किंवा स्थित असलेला. च म्हणजे आणि, तसंच मी कसा आहे. मत्तहा म्हणजे माझ्यापासून, भगवंत सांगतायत मत्तहा म्हणजे माझ्यापासून. स्मृती ज्ञानम अपोहनंच 3 शब्द आहेत. स्मृती आपल्याला माहिती आहे, स्मरणशक्ती. ज्ञानम सगळ्या प्रकारचं ज्ञान. च म्हणजे आणि. अपोहनम, हा अपोहन शब्द बघा खूप छान वापरलेला आहे. अपोहन म्हणजे काय हो, तर आपल्या बुद्धीमध्ये विचारांच्यामुळं एक संशय निर्माण होतात, विपर्यय निर्माण होतात. मग हे आहे का ते आहे किंवा जे आहे त्याच्या विरुद्धच काहीतरी ज्ञान होणं, याला विपर्यय म्हटलेलं आहे. तर हे सगळे दोष आहेत, हे घालवण्याचं कामसुद्धा भगवंत म्हणतात मीच करतो. स्मृतीही मीच देतो, ज्ञानही मीच देतो आणि असे दोष घालवण्याचं कामही मीच करतो. भवती म्हणजे होतात, माझ्यापासूनच हे सगळं होते. म्हणून भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवायची, पूर्ण श्रद्धा. आणि पुढं काय म्हणलं पुढच्या ओळीत, वेदैहि च सर्वैहि अहम एव वेद्यः. वेदैहि म्हणजे वेदांच्या द्वारे, सर्वैहि म्हणजे सगळ्या, जे सगळ्या वेदांच्या द्वारे, वेद्यः म्हणजे जाणून घेण्यास योग्य असा कोण आहे, मीच आहे. सर्व वेदांनी सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याद्वारे सुद्धा जाणून घेण्याजोगा किंवा जाणून घेण्यास योग्य अहम एव मीच आहे. आणि वेदांतकृत म्हणजे वेदांताचा कर्ता, च म्हणजे आणि, वेदवित आणि वेद जाणणारा सुद्धा,
अहम एव वेदांत कृत वेद वेदवित चहम. चाहम दोनदा शब्द चाहम आलेला आहे. तर त्या चहाचा काही संबंध नाही. च अहम. लोकांना अज्ञानामुळं आणि चाहममध्ये च ला काना आहे, आपल्या चहामध्ये ह ला काना असतो. एवढा तरी साधा विवेक ठेवायला पाहिजे की नाही. पण कुठेतरी काहीतरी जोडायचं अज्ञानामुळं आणि मग त्याला लोकांना किंवा भगवंताला थोडंसं निकृष्टपणा द्यायचा असा त्यातला भाग असतो. तर आता भगवंत काय म्हणतात बघा, सगळ्या श्लोकाचा एकदा अर्थ की सर्व प्राण्यांच्या हृदयात मीच अंतर्यामी रूपानं स्थित आहे. तसंच माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि दोष घालून देण्याचं काम म्हणजे अपोहनं हे सगळं होत असतं. आणि सगळ्या वेदांच्या द्वारे, कारण वेद 4 मानले आपण, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग पंचम महाभारताला म्हणतात, आयुर्वेदला म्हणतात, ते पुन्हा वेगळे वेद आहेतच. पण या सगळ्या गोष्टीसुद्धा माझ्यामुळेच होतात आणि सगळ्या वेदांच्या द्वारे समजून घेण्यास मीच योग्य आहे, मीच आहे. अहो, वेदांत म्हणजे काय? वेदाचा अंतिम भाग, उपनिषद वगैरे जी झाली त्याला वेदांत म्हणतात. आणि त्याच्यामध्ये या आत्म्याचं जास्त सगळं वर्णन आलेलं आहे. म्हणून आपण सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा हे जे म्हणतो की उपनिषद म्हणजे ती वेदांत, तर त्या वेदांताचा करता नंतर कोणी केली? माझ्याद्वारेच झाली ती, म्हणजे मीच त्याचा करता आहे. आणि वेदवित, वेद जाणणारा सुद्धा मीच आहे. अहो, सर्वसामान्यांना वेद म्हणजे सर्वसामान्यांना म्हणते, जे घनपाठी आहेत, जटापाठी आहेत, खूपदा वेदांचा अगदी तोंडपाठ करून अर्थ समजून घेतलेले आहेत, ते मोठे विद्वान. पण तरीसुद्धा त्यांना ती बुद्धी देणारा, त्यांना स्मृती देणारा, त्यांच्यातले दोष काढणारा सुद्धा मीच आहे. आणि वेद जाणणारा सुद्धा मीच आहे. बघूया समश्लोकी. सर्वांतरी मी करीतो निवास. किती छान दिले बघा. सर्वांतरी, अंतर म्हणजे अंतरंगात. देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा. समग्र वेदांस हि मीची वेद्य. वेदज्ञ मी वेद रहस्य करता. संत तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांची आम्ही हृदयी प्रविष्ट. असे तरी स्पष्ट जाणीव घे. देतो श्रुती स्मृती बोध विस्मृतीला. इष्ट मी ज्ञेयाला श्रुतिगम्य. सर्व संता कळे वेदांत कृद्व्याप्त. वेद वेत्ता जास मानी विश्व. तुकया वरदे कवी स्मृती वेळी. कैसी पाल्हावळी संध्याकाळी. कशी देतात ही स्मृती वगैरे सगळं? तुका म्हणतात की कैसी पाल्हावळी संध्याकाळी, संध्याकाळच्या वेळेला सगळं जे आपल्याला एक शांत होतो आपण, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, तर संध्याकाळी म्हणा, वृद्ध काळी म्हणा, हे सगळं देणारा कोण आहे? तर हा भगवंतच आहे. वामन पंडित, सर्वांची आम्ही हृदयी प्रविष्ट. देतो स्मृती विस्मृती बोध इष्ट. मी ज्ञेय सर्वान श्रुतिगम्य संतान. वेदांत कृद्वयास मी वेद वेत्ता. आता बघा, स्मृतीबरोबर विस्मृती पण येते आणि तीही आवश्यक असते. तसं म्हणलं तर विस्मृती हे वरदान आहे. कारण सकाळी उठल्यापासूनच्या रात्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात राहायला लागल्या तर महत्त्वाच्या गोष्टी राहणारच नाहीत आपल्या डोक्यात. म्हणून अगदी इम्पॉर्टंट असेल, ज्ञान असेल, महत्त्वाची कृती असेल, काही एखादा संदेश असेल, एखादा उपदेश असेल, तेवढंच आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अगदी छोट्या 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 गोष्टी सगळ्या ठेवणं आवश्यक नाही. मग ती भगवंतांनी तशी योजना केली, स्मृती आणि विस्मृती दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. अंतर्यामरूप सर्व हृदयी खेळे. चव्हाण म्हणतात, स्मरण विस्मरण माझ्यामुळे. वेदे जाणण्यास योग्य मीच. वेदांताचा कर्ता व ज्ञाताही मीच.
मोरोपंत म्हणतात, ज्ञान स्मृती विस्मृती हिम जपासोनीच मी असे स्वस्थ, सर्व श्रुतीचाही मी वेद्यही, सर्वे खद्र सर्व हृदयस्थ. काहीतरी शब्द वेगळा आलाय ते. आता तुलसीदास म्हणतात, सबके हियमे हो रहो, सब हो ज्ञान विचार, वेद सबे मोको कहे. मोको म्हणजे मला, मैती नको करतार. सगळ्यांना करणारा मीच आहे. प्रज्ञानानंद, सर्वांच्या बुद्धी माझी मीच तिष्ठतो, अज्ञान ज्ञान स्मृती हेतू करवितो, हेतू वर्ततो, वेदांती वेद्य तसा ज्ञान बोधिता, ब्रह्मज्ञ ही मीच असे सत्य पाहता. फार सुंदर अशा सगळ्यांच्या रचना आहेत आणि किती छान समजून घेतलेलं आहे प्रत्येकाने. शंकराचार्य म्हणतात, सर्व प्राणीमात्रांचा आत्मा मी होऊन त्यांच्या शरीरात स्थिरपणे राहतो. बघा, तो जर स्थिर नसताना तोही असा पळायला लागला असता तर चाललं असतं का हो नाही. आणि सर्व प्राणीमात्रांची स्मृती, त्यांचा अभावसुद्धा मीच करत असतो. अर्थात पुण्यकर्म करणाऱ्या प्राणीमात्रांना त्यांच्या पुण्यकर्माप्रमाणे ज्ञान आणि स्मृती प्राप्त होते. जे चांगलं कर्म करतात, जे पुण्यकर्म करतात, लोकांच्या उपयोगी पडतात, परोपकार करतात, दान करतात, भजन कीर्तन करतात, भगवंताचं स्मरण करतात, हे सगळे पुण्य गोष्टी आहेत. आणि जे पापकर्म करणारे आहेत त्या पापकर्मानुसार माझ्याकडून लोप देखील केला जातो. त्या गोष्टी लक्षात ठेवून चालत नाही, त्या सोडून द्यायच्या. आणि म्हणून यदा, आता आपल्याला मागे गेलेले बघा, यदा आदित्य गतं तेजो जग बघा जगत व्यापते. तर इथे या म्हणजे 15व्यातल्या 12व्या श्लोकापासून 4 श्लोकांच्या माध्यमातून नारायण नामक भगवान ईश्वराच्या विशेष आणि उत्तम उपाधियुक्त असलेल्या विभूतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. की त्याचा पुढचं 16वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये येणार आहे की क्षर आणि अक्षर या दोन्ही उपाधी अलग आहेत आणि उपाधिरहित शुद्ध परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चितता करण्याच्या दृष्टीनं पुढील श्लोकाला आरंभ केलेला आहे. पहिल्या पुढे येणाऱ्या सर्व अध्यायामध्ये संपूर्ण अभिप्रायाचे 3 विभाग करून सांगण्यात आलेले आहेत. आता बघूया आपण कसे भाग आहेत ते. अगदी बघा, बघता बघता 15वा अध्याय संपत आला. इतका छान आहे, सगळं त्यात सांगितलेलं आहे. भगवंताचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे, त्याचं कर्तृत्व सांगितलेलं आहे. आणि हे सगळं मी करणार आहे, पण आपण मात्र अज्ञानानं स्वतःकडं कर्तृत्व घेत असतो. मला तर हल्ली मी हा शब्दच नको वाटायला लागलाय उच्चारायला. कारण आपण जर काही करत नाही तर मी आला कुठून, तो मीपणा नकोच आहे. म्हणून मी पण गेले वाया असं काहीतरी आहे. छान संतांचे चांगले अभंग आहेत. पुढचा श्लोक घेऊया. थोडंसं याच्यामध्ये आता या भगवंताला ओळखायचं कसं, किंवा तो कसा आहे, काय आहे, तर हे सगळं भगवंताचं बोलणं ऐकून अर्जुनाला खूप आनंद झालेला आहे बघा. त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेलं आहे आणि भगवंतांनाही अर्जुनाचा प्रसन्न चेहरा पाहून खूप आनंद झालेला आहे. अर्जुनाला वाटलं असं जे ज्ञान कोणापाशीही ऐकायला मिळणार नाही ते भगवंताकडून पुन्हा पुन्हा एकदा का ऐकून घेऊ नये, नाही का. आपण पाहिलं होतं, असं त्याच्या मनात आलं होतं. आणि म्हणून त्यांनी विनंती केली की तुमचं हे निरुपाधिक असं जे रूप आहे ते मला आता चांगलं समजलं, आवडलं, आणि तेच तुम्ही वेगळ्या प्रकारे खुलासा करून पुन्हा एकदा सांगावं. असं जेव्हा त्यांनी विनंती केली तेव्हा भगवंताला पण आनंद झाला. कधी कधी असं होतं बघा, एखादा सांगत राहतो पण दुसऱ्यांनी जर पुन्हा ते विचारलं तर त्याला समजावून देण्याचा आनंदसुद्धा गुरूंना असतो, किंवा जो समजावून देतो त्याला असतो. तसंच भगवंताला सुद्धा खूप आनंद झाला
आणि ह्या सगळ्या अद्वैताची चर्चा करताना त्याला देखील खूप आनंद झालेला होता, हे आपल्या लक्षात येतं. आता त्यांनी पुढचा ज्ञानदेवांनी सुद्धा ह्याच्यावर खूप ओव्या घेतलेल्या आहेत, पण आपण आता त्या पुन्हा बघूया कधीतरी. एक व्यवहारातला दृष्टांत थोडासा सांगावा असं वाटतंय मला. ज्ञानदेवांनी पण असे वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. जसं बघा, आपण रोज घरामध्ये ताक करतो आणि वर जर सगळं येतं ते लोणी, म्हणजे स्निग्धांश जो आहे तो सगळं लोणी असतो. आणि लोण्यातच सगळं, ज्याला आपण क्रीम म्हणतो, ते असल्यानंतर खाली फक्त पांढरं पाणी, म्हणजे अशा एका अर्थानं ते त्यात काहीच अंश राहिलेला नसतो. पण तरीसुद्धा आपल्याला तक्रम शक्रस्य दुर्लभम असं म्हणलंय, किंवा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की भोजनांतेच किंपेयम, तर तक्रम. मग ते शक्राला म्हणजे इंद्राला सुद्धा दुर्लभ आहे. पण सगळ्यात जे त्यातला स्निग्धांश आहे ते म्हणजे लोणी. सोन्याचं तर उदाहरण नेहमीच ज्ञानदेव देतात की त्याच्यातला सगळा अशुद्ध भाग सगळा क्षार वगैरे काढून टाकून अग्नीत तापून जे शुद्ध राहतं सोनं ते, किंवा आपण पाण्यावर बघतो कधी कधी असं जातो एखाद्या झरावर किंवा सरोवर असेल आणि तिथं शेवाळ आलेलं असतं, तर ते आपण शेवाळं बाजूला केलं की खाली शुद्ध स्वच्छ पाणी जमलेलं असतं की असतंच. की आता बघा नवीन धान्य निघाली, ज्वारी गहू, तर त्याच्यावरचं जे तूस सगळं काढून टाकलं जातं, आणि मग धान्यकण जो आहे तो शुद्ध चांगला आपल्याला दिसायला लागतो. तसाच हा परमेश्वर संसारातील सगळ्या स्थूल सूक्ष्म वस्तू मात्रात परमेश्वर भरून राहिलेला आहे. ते बाजूला केलं, ते अज्ञान बाजूला केलं तर आपल्याला तो परमेश्वर दिसणार आहे. संसारातल्या सुखदुःखात, व्यवहारात, अगदी शृंगारात सुद्धा परमेश्वराचा प्रत्यय येतो. म्हणून ज्ञानदेव एक दृष्टांत असा देतात बरं का. ते म्हणतात की एक नवविवाहित स्त्री आहे आणि आपल्या मैत्रिणींबरोबर अशी गप्पा टप्पा करीत बसलेली असते, आणि शेजारच्या खोलीत तिचा नवरा आणि त्याचे मित्र गप्पा मारत बसलेले असतात. आता मैत्रिणींना लहर येते हिची थोडी गंमत करावी, म्हणून ते विचारतात, अगं बाहेर इतके जण बसले, त्यातला तुझा नवरा कुठला गं, तुझा पती कोणता? आता ही काहीच बोलत नाही, ती लज्जेनं थोडी गप्प बसते. मग त्या काय करतात, एकेकाला दाखवतात, हा आहे का तुझा नवरा, 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 हा आहे का तुझा नवरा. तर त्यावेळेला ती लगेच सांगायची, नाही नाही हा नाही माझा नवरा. मग एकाकडे बोट दाखवतात, हा आहे का तुझा नवरा, तर तेव्हा ती फक्त लाजून मान खाली घालते, म्हणजे होकार देत नाही आणि नकारही देत नाही. तर अशी ती गप्प बसते, म्हणजे तिच्या मौनानं किंवा तिच्या लाजण्यामुळंच तिच्या मैत्रिणींनी तिचा पती ओळखून काढला. तसं या आत्म्याचं किंवा परमात्म्याचं वर्णन करताना हे नाही, हे नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, म्हणजे निर्गुण निराकार सगळा जो आहे, चिरंतन अनादी असा जो आहे तो आत्मा आहे. त्याच्याबद्दल जास्त काहीही वर्णन करता येत नाही. म्हणून बोल निमाले पण विवरी अचर्चा ते, म्हणजे परमेश्वराचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन वेदांनी खूप केलं आहे, पण ते सगळं जिथे बोल संपतात, वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. कारण परब्रह्मरूपम भजे पांडुरंगम हे स्तोत्र आपल्याला माहिती आहे. म्हणजे वेदांना सुद्धा त्याचा पार कळलेला नाही असा हा भगवंत आहे. आता पुढचा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो पाहायचा आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान मपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. नाही, मी कुठलं म्हणायला घेतलं, द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. क्षराक्षर राहिलाय ना, द्वाविमौ हे पुढे येणार आहे. सर्वस्य चाह का झाला आपला, हा
झाला बरोबर आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. आता द्वाविमौ मध्ये मोठा संधी आहे. द्वौ इमौ त्याचा द्वा झाला. द्वौ मधला औ आणि इमौ मधला ई या दोहोंचा संधी होऊन द्वा झालेला आहे. द्वाविमौ वि व झालेला आहे आणि त्याचा. तर द्वौ इमौ पुरुषौ हे दोन पुरुषच आहेत. कसे आहेत? दोन प्रकारचे पुरुष आहेत. लोके म्हणजे या जगात, या संसारात. ते दोन कोण आहे तो पुरुष? क्षर हा च, अक्षर हा एव च. एक आहे क्षर आणि दुसरा आहे अक्षर. आता आपण अक्षर शब्द नेहमी लिहिताना म्हणत असतो, त्याला केवढं महत्त्व दिले बघा. अक्षर म्हणजे जे कधीही नष्ट पावणार नाही, आणि क्षर म्हणजे नाशवंत. या जगात, संसारात नाशवंत आणि अविनाशी असे दोन पुरुष आहेत. क्षर हा सर्वाणि भूतानी. अहो क्षर म्हणजे काय? सर्वाणि भूतानी. क्षर म्हणजे सगळी भूत, प्राणीमात्रांची शरीर, हा क्षर आहे. क्षरचा अर्थ आहे नाशवंत. आणि पुढं म्हणले कूटस्थ हा अक्षर उच्यते. आणि कूटस्थ म्हणजे एखादा राशी असावी, ढीग असावा, त्याच्यासारखा जो कूट आणि त्यामध्ये राहणारा असा जो आहे तो म्हणजे अक्षर उच्यते. त्याला अक्षर असं म्हटलं जातं. म्हणजे हे दोन प्रकारचे पुरुष आहेत. एक विनाशी आहे, सर्व प्राणीमात्रांची शरीरं म्हणजे क्षर, आणि कूटस्थ म्हणजे जीवात्मा हा अविनाशी असा म्हटला जातो किंवा अक्षर म्हटला जातो. समश्लोकी लोकी पुरुष ते दोन, क्षर आणि अक्षर. क्षर सर्वची ही भूते, स्थिर अक्षर बोलिला. लोकी जैसे रात्रंदिन नभधरा, तैसे हे अवधारा द्विपुरुष. क्षर आणि दुजा अक्षर म्हणूनी, बोळखे निदानी जीव शिव. क्षर तो सर्व ही भूते गा चतुरा, कूटस्थ अक्षरा अंश वदे. ययाहुनी भिन्न ऐकावे सुजाणा, तुक या चरणा लागतसे. सोपं घेऊया. दोन पुरुष असती की, क्षर अक्षर म्हणून जाण या लोकी. भूते सारी क्षर तो, अक्षर कूटस्थ तोच अवलोकी. मिरजकर म्हणतात क्षर अक्षर या नामे, पुरुषद्वय भूवर. क्षर ही अखिले भूते, मायातीतची अक्षर. गडकरी लोकी पुरुष हे दोन, क्षर आणि अक्षर. क्षर ही सगळी भूते, माया अक्षर बोलती. म्हणजे माया जी आहे तिला अक्षर म्हटले. भारती म्हणतात पुरुषद्वय भूलोकी, क्षर अक्षर भाव भिन्न बा त्याचे. चिरदेही आत्मा तो, नश्वर ते देह जाण भूतांचे. जे नश्वर आहेत ते भूतांचे सगळे देह जाण असं म्हणताय. शंकराचार्य म्हणतात हे दोन पुरुष कोण आहेत? तर भगवंत स्वतःच सांगतायत की या लोकी दोन निरनिराळे भाव पुरुष या नावानं ओळखले जातात. यामध्ये एक नाशवंत क्षर आहे आणि दुसरा त्याच्या विपरीत म्हणजे अक्षर पुरुष आहे. या भगवंताची मायारूपी ही शक्ती आहे. क्षरपुरुषाच्या उत्पत्तीचं ते बीज आहे. त्यामध्येच त्याप्रमाणे संसारी जीवांची इच्छा आणि कर्म वगैरे या संसाराचा आश्रय आहे. त्याला अक्षर पुरुष असं म्हटले. मग सर्व भूत मात्र अर्थात प्रकृतीचा संपूर्ण विकार विस्तार म्हणजे क्षर. आणि कूटस्थ अर्थात कूट राशीप्रमाणे स्थिर आहे किंवा कूट हे नाव मायेचंच आहे. ज्या योगे फसवणूक, त्रास, कुटिलता हे सगळे पर्याय दिसतात. वर सांगितलेल्या ज्या मगाशी सांगितलं त्या सगळ्या माया आदी अनेक प्रकारांनी जो स्थित आहे
त्याला कूटस्थ म्हणतात. संसाराचं बीज याला अंतर्हित असल्यानं तो कूटस्थ किंवा नाशवंत होत नाही. म्हणून त्याला अक्षर अशी संज्ञा दिलेली आहे. जो क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा वेगळा आहे तो आपल्याला उत्तम पुरुष असतो. अन्या उद्याला बघता येईल. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. एक सांगायचं राहिलं की क्षर आणि अक्षर हे आपण 13व्यात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ घेतले ना, त्याचीच ही दुसरी नावं किंवा त्याचीच ही दुसरी रूपं, किंवा 7व्या काही ठिकाणी अध्याय 7व्यात परा आणि अपरा प्रकृती म्हटलेलं होतं, ती सुद्धा याप्रमाणेच आहेत. म्हणजे त्याच संकल्पना पुढे आता क्षर अक्षर या नावाने त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. थांबूया इथे.